गावात आलेल्या एका नवीन अनोळखी महिलेने मला रानात येण्यास सांगितले, जिथे आपल्याला कोणीही पाहू शकणार नव्हते. माझ्या मनातील भावना अनावर झाल्या होत्या, पण ती हसून म्हणाली, "अरे विशाल, जरा हळू. एवढी घाई कशासाठी? अजून तर आपली ओळखही पूर्ण झाली नाही." नमस्कार मित्रांनो, मी विशाल. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी शहरात एका ट्रेडिंग कंपनीत काम करत होतो. घरातला मोठा मुलगा असल्याने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी मलाच सांभाळावी लागत होती. माझ्यापेक्षा लहान 2 भाऊ अजून शिकत होते. बाबांचेही वय झाल्यामुळे त्यांच्याकडून आता कष्ट होत नव्हते. म्हणूनच मला कामासाठी बाहेर पळावे लागले. मी एका छोट्याशा गावात राहायचो. सकाळी डबा घेऊन निघायचो की थेट रात्रीच घरी परतायचो. हा माझा रोजचा दिनक्रम होता. गावात काय चालले आहे, काय घडते आहे याबद्दल मला फारशी माहिती नसायची आणि मी ते जाणून घेण्याचा प्रयत्नही करायचो नाही. माझे काम आणि माझे घर एवढंच माझं जग होतं. सर्व काही व्यवस्थित आणि आनंदी सुरू होते. पण या धावपळीच्या आयुष्यात मला एका गोष्टीची उणीव भासू लागली होती. ती म्हणजे माझं एकाकीपण. वय 24 वर्षाच्या आसपास असल्याने मनात कधीकधी एखाद्या स्त्रीबद्दल, तिच्या सहवासाबद्दल विचार यायचे. लग्नानंतरचे आयुष्य कसे असेल? आपल्याही आयुष्यात अशी कोणीतरी व्यक्ती असावी जी आपल्या सुखात आणि दुःखात सोबत असेल, असे विचार माझ्या मनात सतत यायचे. त्यामुळे कधीतरी वेळ मिळाला की मी गावात फेरफटका मारायचो, या आशेने कदाचित कोणीतरी ओळखीची भेटेल. माझ्या कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांची संख्या नव्हतीच, त्यामुळे गावातून येता जाता माझी नजर नकळत कोणातरी जोडीदाराचा शोध घ्यायची. माझे लग्नाचे वय झाले होते, पण अजून योग्य मुलगी मिळत नसल्याने माझे मन थोडे अस्वस्थ असायचे. ज्या गोष्टींचा मी आजवर कधी विचार केला नव्हता, तेच विचार आता मला पडू लागले होते. असे बरेच दिवस निघून गेलेत. एक दिवस सकाळी 9 वाजता मी कामावर जायला निघालो. आमच्या गावात छोट्याशा चौकात 2-3 रिक्षा असायच्या, ज्या शहरात जाण्या येण्याचं मुख्य साधन होत्या. गावातले बरेच लोक बाजार करायला किंवा कामानिमित्त त्याच रिक्षाने जायचे. सुरुवातीला मीही रिक्षाने जायचो, पण नोकरीला लागल्यानंतर मी एक मोटारसायकल खरेदी केली. त्यामुळे मला रिक्षाची गरज पडली नव्हती. उलट शहरात जाताना गावातील कोणी ना कोणी ओळखीचं भेटायचं आणि मी त्यांना माझ्या बाईकवर लिफ्ट द्यायचो. आज मात्र चौकात कोणीच दिसत नव्हतं. चौक पूर्णपणे रिकामा होता. फक्त काही ज्येष्ठ मंडळी तिथे गप्पा मारत बसली होती. मी त्यांना रामराम केला आणि पुढे निघालो. गाव मागे सुटले होते आणि मी मुख्य रस्त्याला लागलो. आजूबाजूला सुंदर शेतं होती आणि त्यातूनच तो कच्चा रस्ता जात होता. थोड्या अंतरावर एक महिला उभी असलेली दिसली. ती जणू कोणाची तरी वाट पाहत उभी होती. मी तिच्याजवळ जाऊन बाईक थांबवली, कारण मला माहिती होतं की शहरात जाण्यासाठी रिक्षावाले सीट भरल्याशिवाय निघत नाहीत आणि तिला काही तातडीचं काम असावे. मी गाडी थांबवताच तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटले. मी तिला विचारलं, "अहो ताई, शहरात जायचं आहे का?" ते लगेच माझ्याजवळ येत म्हणाली, "हो, मला शहरात कामानिमित्त जायचं आहे." चौकात एकही रिक्षा नव्हती, म्हणून मी विचार केला की चालत निघूयात. तुम्ही जात असाल तर मला खूप मदत होईल. मी तिच्याकडे पाहिलं. तिचं वय 35च्या आतलं असेल. ती सावळ्या रंगाची, पण दिसायला अत्यंत सुसंस्कृत आणि सुंदर होती. तिचं बोलणं आणि वागणं खूपच नम्र होतं. मी लगेच तिला म्हटलं, "हो, नक्कीच बसा. मी तुम्हाला शहरात सोडतो." आणि आम्ही निघालो. मी तिला पहिल्यांदाच गावात पाहत होतो, म्हणून मी उत्सुकतेने विचारलं, "अहो, मी तुम्हाला गावात कधी पाहिलं नाही.
तुम्ही नवीन आहात का? ती म्हणाली, हो, आम्हाला या गावात येऊन 3 महिने झाले आहेत. मी मनात विचार केला की 3 महिने झाले तरी मला ही कधी दिसली नाही आणि स्वतःलाच दोष देत म्हणालो, विशाल, तू गावात तरी कुठे थांबतोस? तुला काय माहिती गावात कोण आले आणि कोण गेले? ती सुद्धा हसून म्हणाली, मी सुद्धा तुम्हाला पहिल्यांदाच पाहत आहे. तिच्याशी बोलताना मला खूपच छान वाटत होतं. मी आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या अनोळखी स्त्रीसोबत इतक्या मनमोकळेपणाने बोलत होतो. आमच्या गप्पा रंगल्या होत्या. तिने स्वतःबद्दल सांगितले. तिचे नाव अरुणा होते. तिला 2 मुलं होती जी बाहेरगावी शिकत होती. तिचे पती शहरात कामाला होते, म्हणूनच त्यांनी 3 महिन्यापूर्वी या गावात एक घर भाड्याने घेतले होते. मी सुद्धा माझ्याबद्दल सर्व काही सांगितले. अरुणा दिसायला जितके शहाण होती तितकाच तिचा स्वभावही खूप गोड होता. तिच्यासारखा समजूतदार स्त्रीसोबत वेळ घालवायला मिळणे हा माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव होता. पुढे रस्ता खूप खराब असल्याने मी 2-3 खड्डे टाळले, पण एका मोठ्या खड्ड्यात गाडी पडताच तिने भीतीने मागून मला घट्ट धरून बसले. तिच्या त्या अनपेक्षित स्पर्शाने माझ्या मनात एक वेगळीच लहर उठली. जवळपास 10 मिनिटे ती तशीच धरून बसली होती आणि रस्ता नीट झाल्यावर हळूच मागे सरकली. मी साईड मिररमधून तिचा चेहरा स्पष्ट पाहत होतो. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच लाजळू भाव दिसत होता. मी तिला म्हणालो, अरुणाजी, या रस्त्यांवर पुढे मोठे खड्डे आहेत. तुम्ही पडण्याच्या भीतीने मला व्यवस्थित धरून बसलात तरी चालेल. काही सेकंदानंतर ती पुन्हा स्वतःहून मला धरून बसली. मलाही ते खूप छान वाटले. मी म्हणालो, आता बिनधास्त बसा, काही होणार नाही. ती हळूच माझ्या कानात म्हणाली, विशाल, खरंच मला तुमच्या मागे बसल्यावर खूपच सुरक्षित वाटते. मी बऱ्याचदा पतीसोबत बाईकवर बसले आहे, पण मला कधी अशी सुरक्षितता जाणवली नाही. तिच्या बोलणे ऐकून मी थक्क झालो. तिच्या शब्दातून मला माझ्याबद्दल आदर आणि आपुलकी जाणवत होती. मी मुद्दाम आता खड्डे सांभाळून गाडी चालवत होतो, जेणेकरून तिला त्रास होणार नाही. माझ्या मनात तिच्याबद्दल एक अत्यंत आदरयुक्त आणि प्रेमळ भावना जागी झाली होती. मला राहवले नाही म्हणून मी धीर करून तिला विचारले, अरुणाजी. ती म्हणाली, हो, बोला ना विशाल. मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. जर तुम्हाला राग येणार नसेल तरच मी बोलेन. ती थोडी शांत राहिली आणि मग म्हणाली, विशाल, त्याआधी मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे. तुझ्या मनात काय चालले आहे ते मी तुझ्या वागण्यातून ओळखले आहे. आमच्यासारख्या स्त्रियांना समोरच्याची नजर आणि आदर सहज समजतो. तू एक चांगला मुलगा आहेस. मला तुझा स्वभाव पहिल्या दिवसांपासूनच आवडत आहे. मी तुला येता जाताना गावात अनेकदा पाहिले आहे. मलाही तुझ्याशी बोलायचे होते, पण कधी योग आला नाही. आज योगायोगाने आपली भेट झाली आणि मला खूप आनंद झाला. तिचे हे प्रामाणिक बोलणे ऐकून मी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. माझ्या मनाला इतका आनंद झाला होता की मी सांगू शकत नाही. तिने माझ्याकडे पाहिले आणि हळूच म्हणाली, विशाल, उद्या दुपारी मला गावाबाहेरील त्या शांत रानात भेट. तिथे आपण निवांतपणे एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारू. माझ्या मनात खूप काही आहे जे मला फक्त तुझ्याशी शेअर करायचे आहे. मी हे आनंदाने होकार दिला. आम्ही शहरात आलो. ती तिच्या कामासाठी निघून गेली आणि मी माझ्या पण दिवसभर डोक्यात एकमेकांना भेटण्याचे विचार चक्रावत होते. दुसऱ्या दिवशी मी दुपारी 12 वाजताच जेवणासाठी घरी आलो, कारण मला अरुणाला भेटायला रानात जायचे होते. मी पटकन जेवण आवरले आणि जंगलाच्या दिशेने निघालो. आमच्या गावापासून 4 किलोमीटरवर एक शांत आणि दाट जंगल होता. मी तिथे पोहोचलो. तिथे मोठी झाडे आणि दगड होते, त्यामुळे ती जागा अत्यंत शांत होती.
मी तिथं येऊन 15 मिनिटे झाली होती. माझी नजर रस्त्याकडे लागली होती. अर्ध्या तासानंतर मला अरुणा येताना दिसली. तिने आकाशी रंगाची सुंदर साडी नेसली होती, ज्यामध्ये ती खूपच देखणी दिसत होती. ती गोड हसत माझ्याजवळ आली. आज ती विशेष नटून आली होती. तिने केसात छानसा गजरा मळला होता. ती येताच म्हणाली, विशाल, मला यायला थोडा उशीर झाला, मला माफ कर. मी तिच्याकडे पाहत राहिलो आणि आम्ही एका झाडाच्या सावलीत शांतपणे बसलो. हा क्षण माझ्यासाठी खूप सुखाचा होता. आम्ही दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवून गेलो होतो. मी तिला म्हणालो, अरुणा, तुझ्यासाठी मी कितीही वेळ वाट पाहू शकतो. ती म्हणाली, विशाल, तुझ्यासारखा समजूतदार मित्र मिळणं हे माझं भाग्य आहे. त्या शांत वातावरणात आम्ही दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ आलो. आम्ही एकमेकांच्या हातात हात घेऊन मनातील सर्व दुःखे, सुख आणि भावना एकमेकांसोबत शेअर केल्या. तो स्पर्श आणि तो जिव्हाळा माझ्यासाठी अतिशय नवा आणि पवित्र होता. आमच्या मनातील एकाकीपणाची जागा आता एका सुंदर आणि अथांग प्रेमाने घेतली होती. आम्ही त्या रानात खूप वेळ एकत्र घालवला, गप्पा मारल्या आणि संध्याकाळी दोघेही आनंदाने आपापल्या घरी परतलो. त्या दिवसानंतर माझे आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. माझ्या आयुष्यात आता काम, घर आणि अरुणाची ती सुंदर मैत्री व प्रेम होतं. जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ मिळायचा, आम्ही एकमेकांना भेटायचो आणि त्या सुंदर सुखाचे क्षण अनुभवायचो. आमचं हे नातं खूपच सुंदर आणि पवित्रपणे पुढे चालत राहिलं. तर मित्रांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक होती. या कथेमधून कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. ही कथा फक्त तुमच्या मनोरंजनासाठी लिहिली गेली आहे. जर ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सुमुख मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.